नवरत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुख करते इस खबर की ओर। खबर अहिल्यानगर से है, जहां राहुरी तालुका के मल्हारवाड़ी गांव के चुने गए सरपंच मैना बापू शेंडगे ने आज बीजेपी में शामिल होने की घोषणा की। उन्होंने बताया कि वो पहले एनसीपी के साथ थे, लेकिन पार्टी में काम नहीं होने और सम्मान की कमी के कारण उन्होंने एनसीपी को छोड़ दिया। शेंडगे ने यह भी कहा कि गांव से 70 से 80% वोटिंग हुई और वो चाहते हैं कि स्वर्गीय शिवाजी राव कर्डिले की याद में राहुरी पाथरी सीट पर हुए उपचुनाव में अक्षय कर्डिले को विधायक बनाएं। शेंडगे ने दावा किया कि उनके गांव में किसी भी फंड की कमी नहीं होगी। ग्राम पंचायत सदस्य नाना साहेब करमद ने भी अपने बयान में कहा कि उन्होंने पहले शिवसेना के लिए काम किया, लेकिन अब भाजपा में शामिल हो गए हैं। इस अवसर पर प्रगतिशील किसान शिवाजी क्षीरसागर ने कहा कि अक्षय कर्डिले के पीछे एक अदृश्य शक्ति है और उन्होंने विश्वास जताया है कि वो विधायक बनेंगे। आज रोजी आपल्या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर आज पोटनिवडणूक लागलेली आहे। त्यामध्ये तिन्हीपैकी पारडं कोणाचं जड आहे आणि अक्षयदादाला किती मतांनी लीड राहील या घोरपडेवाडीतून राहुल तालुक्यातून? मी नानासाहेब गंगाधर करमड, माजी उपसरपंच घोरपडवाडी ग्रामपंचायत, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत घोरपडवाडी। तसं बघितलं तर सध्या तालुक्यामध्ये या ठिकाणी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे 2009 पासून ते 2024 पर्यंत। तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुद्धा या ठिकाणी अक्षयदादांचं योगदान या ठिकाणी मोठं आहे आणि भरपूर मताने अक्षयदादा या ठिकाणी निवडून येतील अशी सर्वांनाच खात्री आहे। आणि आमच्या घोरपडवाडी गावामधून सुद्धा या ठिकाणी अक्षयदादांना भरघोस मतं मिळतील अशी अपेक्षा करतो। आणि घाटावर म्हणजे भावनगर तालुक्यातून उमेदवार आहेत, मोकोटे म्हणून असं काहीतरी नाव आहे त्यांचं। आणि त्यांचे काय योगदान आहे? नाही, मोकोटे बघितलेच नाही, आता काय नेमकं कसे कोरे का काळे आम्ही बघितलीच नाही, त्यांच्याबद्दल खुलासा करण्याचं काही योगदानच नाही आमचं। आम्ही घाटावरचे बोललो म्हणजे आमचे उमेदवार तालुक्याचे शिवाजीराव कर्डिले साहेबांनी 2000 पासून ते 2024 पर्यंत या तालुक्याशी एक घट्ट नाळ जुळवलेली आणि त्यांचीच त्या कार्यपद्धतीत अक्षयदादांनी ती नाळ जुळवलेली आहे आणि कार्यपद्धत चालू ठेवलेली आहे। पत्रकाराने एक तुम्ही सांगितलं स्टेटमेंट दिले तुम्ही, नाही पत्रकाराबद्दल तुम्ही निषेध केलेला आहे, त्याच्या कोणत्या अनुषंगाने निषेध केला? नाही, अनुषंगाने असा निषेध केला का त्या पत्रकारांनी बाईट घेतल्यानंतर माझे जे शब्द होते ते शब्द स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, आम्ही भाजपचे आहे, शेवटपर्यंत राहणार, आम्ही निष्ठावंत, आम्ही जाहीररित्या प्रवेश केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही अक्षयदादांचंच काम करणार आणि अक्षयदादा बरोबरच राहणार। पण ज्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत घेतली, माझी बाईट घेतली, त्यांनी बाईट घेतल्यानंतर पण ज्यावेळेस 2009च्या अगोदर आम्ही शिवसैनिक होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असताना भारतीय जनता पार्टी अलग निघली, त्यावेळेस शिवसेनेचं असताना मग त्यावेळेस खेवरे पैलवानचा उल्लेख करताना मी नानांच्याबद्दल बोललो होतो, कारण नानांचं आम्ही शिवसेनेचं असताना काम चांगलं केलं। आता असंही कोणत्या पक्षात गेल्यानंतर एकनिष्ठेने काम केलं तर त्या पक्षाचे गुणगान गावं लागतात, पण आम्ही प्रवेश केल्यानंतर बीजेपीत प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाचा आमचा काही संबंध नाही राहिला। आज रोजी राहुरी तालुका नगर पाथर्डी मतदारसंघातून पोटनिवडणूक लागलेली स्वर्गीय दिवंगत लोकनेते शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या निधनानंतर आता याच्यात 3 उमेदवार आहेत, एक अक्षयदादा कर्डिले, एक गोविंदांना मुकोटे, शिवसेनेचे अपक्ष उमेदवार खेवरे नाना। या तिन्हीपैकी पारडं कोणाचं जड राहील? वास्तविक पाहता आपण कर्डिले साहेब गेल्यानंतर ह्या तालुक्यात पोटनिवडणूक दुर्दैवानं लागली, त्यांच्या निधनामुळं लागली। वास्तविक पाहता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारला की कोणाचं पारडं जड राहील। 2009 पासून तर आज तागायत 2026 पर्यंत ज्या तालुक्यातला आमदारकी कशी असती हे खरं वास्तविक पाहता चंद्रशेखर भाऊच्या रूपानं आणि कर्डिले साहेबाच्या रूपानं ह्या तालुक्यात आमदारकी ही चीज काय असती, आमदारकडून काय कामं करून घ्यायची असतात हे तालुक्यातल्या जनतेला त्यावेळेस समजलं। कर्डिले साहेबाचा कामाचा ओघ जर पाहिला, कोणत्याही भागात कर्डिले साहेबाचं जर काम विचारलं तर तुम्हाला सांगतो वाखाणण्याजोगतं काम। कोटीना निधी देणारा हा आमदार प्रत्येक गावात आहे। तर माझ्या गावातलं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर 2009ला आम्ही शिवाजीराजांचे कैलासवासी शिवाजीराजांचे कार्यकर्ते होतो। माझ्या गावात 2009ला कर्डिले साहेबांना फक्त 16 मतं पडली।
आणि 16 मतामध्ये 66 गावातला पहिला निधी 7,58,000चा निधी माझ्या गावात स्मशानभूमीला दिला. ही साधी गोष्ट नाही. 7,58,000 भागिले 16 मताची बेरीज करा, मत केवढ्याला पडलं. कर्डिले साहेब एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. आत्ता 8 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये गागरे वस्तीचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला. कर्डिले साहेबाकडं अक्षयदादाकडं ही मंडळी गेली. या मंडळीला घरी येऊस तर 4 वाजेपर्यंत ट्रान्सफॉर्मर बसला हो. अधिकाऱ्यांनी विचारलं ऑइल नाही, मला ते काहीच माहिती नाही म्हणे, ऑइल कुठून आणा, पण त्यांचा ट्रान्सफॉर्मर 4 वाजेपर्यंत बसला पाहिजे. ही साधी गोष्ट नाही. आणि कर्डिले साहेबांना अक्षयला जी सवय कर्डिले साहेबांना होती ती सवय कमी वयाचा असू द्या, पण तुम्हाला सांगतो कालच्या प्रचार अर्ज भरायच्या दिवशी सर्वांची मनं अगदी आपले डोळ्यातून आसू काढून शेवटपर्यंत भाषण करून सर्वांना भावनिक साथ घालून तिथंच मनं जिंकले, तिथंच त्यांचा विजय निश्चित ठरलेला आहे. आणि कालची जर तुम्हाला सांगतो सांगता सभा जर पाहिली तर तुम्हाला सांगतो राहुरी तालुक्याच्या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघात भविष्यात पण अशी ऐतिहासिक सभा होऊ शकत नाही. इतका जनतेचे अलोट गर्दी त्या कालच्या सांगता सभेत होती. देवाभाऊ आले, देवाभाऊंनी सारं सांगितलं, मी ह्या मंडळीला कोणत्याही बाबतीत कमी पडून देणार नाही, कारण ज्या साहेबांचं माझ्यावर प्रेम होतं त्याच पद्धतीने अक्षयवर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे, पुत्र मानणारे राधाकृष्ण विख यांनी अक्षयदादाला सुजयदादासारखा पुत्र मानलेला आहे. ते मंडळी कधीही कमी पडून देणार नाही. तिकिटाच्या बाबतीतच पहा ना, लोक अनेक वल्गना करीत होते, काय तिकीट, कोणाला तिकीट, पण तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, राधाकृष्ण विखे साहेब, सुजयदादा, संग्राम भैया जगताप यांनी साऱ्यांनी प्रयत्न करून खरं वास्तविक पाहता दुर्दैव्य पण एक आनंदाची बाजू त्यांना परस विचारधारा हिंदुत्वाची प्रेरणा कर्डिले साहेबांची या विचारधारणेला त्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. आणि हा जो वारसा हा चालवण्याची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा वेगळी. महाराष्ट्राची परंपरा ज्या टायमाला आर आबाचं निधन झालं भाजप सरकार सत्तेवर होतं तरी पण त्यांनी तिथं बिनविरोध इलेक्शन केलं. कर्डिले साहेबांनी सुद्धा आमच्या गटामध्ये ज्यावेळेस कैलासवासी शिवाजीराव गाडे गेले त्यानंतर भाजपाची 3 लाख मतांनी सुजयदादा निवडून आले. भाजपाची पूर्ण लाट होती, पण तरी दशक्रिया विधीच्या दिवशीच कर्डिले साहेब म्हणी धनंजय गाड्यांना मी बिनविरोध या 18 गावामध्ये करीन. बिनविरोध अर्ज भरायलाच ते होते, ए बी फॉर्म होता, पण कर्डिले साहेब म्हणी अजिबात नाही, अपक्ष तो अर्ज भर आणि तुला बिनविरोध निवडून आणलं. जिल्हा बँकेमध्ये ज्या टायमाला राजू भाऊ राजळे गेले, मोनिकाताईचं पुनर्वसन तिथे केलं. ज्या टायमाला जयंत सासानी जिल्हा बँकेत गेले, दुःखद निधन झालं, त्यानंतरसुद्धा राजेश्रीताईला किरण सासान्यांना जिल्हा बँकेत त्यांनी घेतलं. उदय पाटलाच्या जागेवरसुद्धा त्यांच्या धर्मपत्नीला जिल्हा बँकेत संचालक केलं. एवढी किमया कर्डिले साहेबांनी करून ठेवलेली, त्याच्यामुळं उद्याच्या 23 तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये जनतेचा भावनिक जनता आहे. तुम्हाला सांगतो त्यांच्यावर असं माझं स्वतःचं मत आहे. फक्त तुम्ही जीवनातले आता राहिले 2 दिवस फक्त 2 दिवस अक्षयदादासाठी द्या. 3.5 वर्ष अक्षयदादा शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची त्याची ग्वाही आणि ते कर्डिले साहेबाचंच आचरणात आणणार आहे असा माझा आत्मविश्वास आहे. म्हणून माझ्या गावातसुद्धा 1090 मतदान आहे, पण 80% मतदान माझ्या गावातून तनमन धनाने 1ही रुपया कर्डिले साहेबांचा ह्या इलेक्शनमध्ये मी गावामध्ये घेणार नाही. कोणाला रुपया नाही. सारे माझे मतदार सुशिक्षित आहे, साऱ्यांना जाणीव आहे की ह्या मल्हारवाडी गावातलं शिवाजी गाड्याच्या बाबतीतसुद्धा आमचे गाव सतर्क होतं. तसंच कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या बाबतीत अक्षयच्या बाबतीत आमचं गाव त्याच पद्धतीनं नारंगीर महाराजाचा वारसा हक्क 84 साली आमच्या गावात नारंगीर महाराजाचा सत्ता झालेला आहे. त्यांच्या ह्या पुण्यभूमीत अक्षयदादाचा पहिलं मिरवणुकीला 4 नंतर मी माझ्या गावात आणणार आहे आणि कशा पद्धतीनं मतदान घडून आणलं हे त्यांना त्याच टायमाला समजणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय श्री. आज रोजी दिवंगत शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या निधनानंतर आज पोटनिवड लागलेली आहे. त्यामध्ये अक्षयदादाला मल्हारवाडी गावातून तुमच्या घोरपडवाडी ह्या गावातून मतदान किती धक्क्याने जादा होतील, तर किती प्रमाणात मतदान होईल? मी मायनाबापू रावसाहेब शेंडगे, घोरपडवाडी लोकनियुक्त सरपंच. आम्ही इथून पाठीमागं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते होतो, पण काही कारणास्तव आम्ही 2-3 दिवसापूर्वी
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी आणि आमच्या उपसरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे व्हाईस चेअरमन बुवाजी पाटील शेंडगे यांनी प्रवेश केला. प्रवेश करण्याचं कारण असं, जनता आपल्याला गावाचा विकास करण्यासाठी निवडून देते आणि गेली 2.5 वर्ष आमच्या तालुक्यात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हता. त्यामुळं आमच्या गावाला जो विकासापासून थोडंसं वंचित राहावं लागलं. आम्ही हा पुढचा दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही अक्षयदादांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या घोरपडवाडी गावातून भरघोस असे मतदान अक्षयदादांना पडणार आहे अशी मी खात्री देतो. अहिल्यानगर से सीनियर संवाददाता राव साहब वर्पे की रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।